अकोला जिल्ह्यातील वणी वारुळा मुंडगाव तेल्हारा रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुंडगाव येथील चंद्रिका नदीवरील पुलाचे बांधकाम हे अर्धवट सोडून देण्यात आले आहे। या अर्धवट पुलाचे काम एका साइटचे करण्यात आले, परंतु या पुलाच्या दोन्ही बाजूला असलेले मोठमोठे खड्डे अद्यापपर्यंत बुजवण्यात आले नाही। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फलक अथवा धोक्याचा इशारा देण्यात आला नाही। तसेच या खड्ड्यात आतापर्यंत अनेक किरकोळ अपघात सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे सदर खड्डे मुरुमगिट्टीने त्वरित बुजवण्यात यावे व या ठिकाणी होणाऱ्या मोठ्या अपघाताचा अनर्थ टाळावा अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे। वणी वारुळा मुंडगाव तेल्हारा रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले, ते सुद्धा अर्धवट असून या मार्गावरील काही पुलाचे बांधकाम सुद्धा अपूर्णच आहे। अशा परिस्थितीत मुंडगाव येथील चंद्रिका नदीवरील पुलाचे बांधकाम सुद्धा अर्धवट सोडून दिले आहे। या नदीवरील पुलाचे दोन्ही साइडला मोठमोठे खड्डे आहेत, परंतु या खड्ड्यात संबंधित ठेकेदाराने कोणत्याही प्रकारची गिट्टी मुरुम टाकून बुजवण्याची कोणत्याही प्रकारची तजवीज दाखवली नाही। या खड्ड्यांमुळे मोठा अनर्थ या ठिकाणी घडू शकते, तेव्हा याकडे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम उपविभाग तेल्हाराचे उपविभागीय अभियंता यांनी हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे। संबंधित ठिकाणी अपघात घडल्यास संबंधित ठेकेदार व उपविभागीय अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट ग्रामीण। सदर आपण आज मुंडगाव येथील चंद्रिका नदीवर उभे आहोत, जिथे या रोडचा जो कोणी कॉन्ट्रॅक्टदार असेल त्या कॉन्ट्रॅक्टदाराने काही दिवसा अगोदर इथं पुलाचे काम केलेले असून या पुलाचे काम अर्धवट सोडून आणि पुलाच्या दोन्ही साईडला मोठमोठे खड्डे खोदून इथून काम अपूर्ण करून ते चालले गेलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे अनेक वाहनांना खूप मोठा त्रास होत आहे, अपघात होण्याची दाट शक्यता आहे। तरी संबंधित विभागाला याकडे काहीच लक्ष देण्याची फुरसत नाही आहे। त्यामुळे इथं अनेक वेळा किरकोळ अपघात झालेले आहेत आणि लोकांना इशारा देण्यासाठी इथं कोणत्याच प्रकारचे बॅनर किंवा बॅरिगेड लावलेले नाही किंवा त्यामुळे अपघात टळेल, परंतु संबंधित ठेकेदाराने इथं मोठमोठे खड्डे खोदून त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा मुरुम किंवा गिट्टी टाकलेली नाही। त्यामुळे अनेक अपघात होण्याची शक्यता आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने याकडे लवकरात लवकर चौकशी करून जो कोणी संबंधित ठेकेदार असेल त्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा आम्ही मुंडगाव वासियांकडून मोठे आंदोलन छेडू असा आम्ही इशारा देतो।